आज होती आमच्या घरी सत्यनारायणची पूजा. उन्हाळ्याचं थंड पाणी पिल्यामुळे माझा आवाज चेंज झाला होता. पूजा ते सगळं होणार होतं आज, आणि आज पूर्णाचा स्वयंपाक करणार होती मम्मी. माझी आंघोळ करायची बाकी होती. पूजाची इकडे तयारी चालू होती. मम्मी इकडे पूर्णाची डाळ निसत होती. थोड्या वेळानंतर मी आंघोळ पण करून घेतली होती आणि मम्मीनं पुरण पण लावलं होतं. दीदीने देवपूजा केली आणि मला काम दिलं की या बारक्याला ड्रेस घालायचा. बघा कसला भारी दिसतंय. देवाची पूजा झाली होती आणि सत्यनारायणची पोथी पण वाचणं झाली होती. सत्यनारायणची पोथी वाचल्यानंतर आरती पण केली होती. आरती वगैरे मस्त केल्यानंतर मला काम दिलं की बाहेर जायचं. ते म्हणजे की दीदीला हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं. माझं काही नाही, 2 मिनिटांमध्ये रेडी झालते मी. दीदीचं सरनं गेलतं. 10-20 मिनिटांनंतर आम्ही दोघी पण निघल्या होत्या हॉस्पिटलला जायला. पण हदगाव मध्ये एवढं ऊन आहे की नाही, बस घराच्या बाहेर निघले कीच एकदम काळाकुट माणूस होईल एवढं तर ऊन आहे. दवाखान्यामध्ये गेलते. डॉक्टरने चेकअप वगैरे केलं आणि दीदीला सलाईन लावलं होतं. आणि मला येत होता मुलकाचा कंटाळा. त्यातल्या त्यात ते सलाईनची बॉटल पण संपना गेलती लवकर. कंटाळा तर खूप येऊ लागला होता, बट माझ्या दिमागात आलता खुरापाती आयडिया. ते म्हणजे की सलाईनची फ्लो वाढवायची. आणि दीदी पण म्हणते वाढव म्हणते, मला पण खूप कंटाळा यायला म्हणते. मी म्हणलं बरं मॅडम. घरी गेल्यानंतर या पोराला पकडून आणला आणि देवाचे पाया पडायला लावल्या आणि इकडे इस्तारा पण मांडल्या होत्या सगळ्यांसाठी. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉग मध्ये. तोपर्यंत फॉलो करून घ्या. बाय. आणि उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका. त्यासाठी तुम्ही आताच फॉलो करून घ्या मला.